हा मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आज मी बनवणार आहे बोंबील फ्राय. या तुम्हाला दाखवते काय काय लागतं. हा मी तांदळाचा पीठ घेतलाय, हा रवा आणि गरम मसाला, मीठ आणि हळदी पावडर, अद्रक लसूण पेस्ट, मिरची पावडर, कढीपत्ता आणि चिंचेचं पाणी घेतलंय. आणि इकडे बोंबील. आता आपण बोंबील फ्राय करण्यासाठी त्याचा मसाला बनवूया. अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची पावडर आणि हळदी पावडर आणि हा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि हा चिंचेचं पाणी पूर्ण मिक्स करून घेऊ. असा मसाला लावून घ्यायचा. हा बघा, आपण गॅस पेटवू आणि त्याच्यावर तवा ठेवू. थोडासा आपण मिरची पावडर टाकू, थोडीशी हळदी आणि चवीपुरतं मीठ टाकू. चला आता मिक्स करू. आता आपण फ्राय करायला स्टार्ट करू. आता आपण तेलात सोडू. एकच सोडू आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकू आणि थोडासा लसूण. हे बघा, तुम्ही बघू शकता आपले बोंबील फ्राय झालेत. रवा बोंबील फ्राय हे बघा, एकदम मस्त क्रिस्पी झालेत. चला मी तुम्हाला टेस्ट पण करून दाखवतो. हे बघा किती क्रिस्पी. मस्त झाल्यात, एक नंबर. तुम्ही पण असेच करून बघा आणि तुम्हाला पण असेच आवडले असेल माझे व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.